असे का ठेवलेस बॉल्स? आज मी इथे 3 बॉल्स ठेवलेत कारण मला वाटतं की मुंबई इंडियन्स मध्ये सध्या ह्याची खूप कमी आहे. काय मुंबई इंडियन्स आर 3 नॉट balls? युझिंग देअर बॉल्स टू टेक डिसिजन्स अँड टू प्ले क्रिकेट, पाठीच बरे वाटत असं मला वाटतं. आय गेस. आपला डिरेक्टर आपली मारेल. खरं. तर हा एकंदर ह्या IPL ची सगळ्यात मोठी हायलाईट आहे मुंबई इंडियन्सचा झालेला डाऊनफॉल. येस हे मला वाटतंय, आम्हाला नाही वाटत आहे. आणि हे काय ह्याची उत्तर आम्ही आज ह्या पॉडकास्ट मध्ये सगळ्यांना देणार आहोत. अमेय, तू काय करणार आहेस? काय नाही, मी तर मुंबईच्या साईडने भाई, तू असशील अपोजिटला वगैरे. मी मुंबईच्या क्रिकेटच्या सपोर्ट मध्ये सध्या मी क्रिकेटच्या बाजूने. पण काय केलं मुंबईने असं? मला वाटतं की मुंबई इज नॉट प्लेइंग क्रिकेट. मला वाटतं मुंबई जरा चेन्नईच्या रस्त्यावर चालली असं मला वाटतं. का पण असं का वाटतं दे तुला? आर व्हेरी डुईंग चेन्नई थिंग्स. खूप असे ब्लंडर्स होतात, डिसिजन्स. मला असं वाटतं ब्लंडरच डिसिजन्स चालले असं मला वाटतं. मुंबई वॉज नोन फॉर द डिसिजन. आता मला वाटतं मुंबई खूप बेसिक डिसिजन्स मध्ये माती खाते. एकतर 2023 नंतर जो मुंबईने सगळ्यात मोठा डिसिजन घेतलेला आहे, एका बॉलरला आणलेलं आहे, सॉरी एका ऑलराऊंडरला परत आणलेलं आहे. तर मला वाटतं की हार्दिक पांड्याला मुंबईत आणणं हे खूप चुकीचं होतं त्यावेळी पण. आणि ऍक्च्युली तू का भूतकाळ जर रमतोस मला कळत नाहीये. त्या गोष्टीला 2-3 वर्ष झाली, त्या गोष्टीला 2-3 वर्ष झाली आहेत. भूतकाळचे पडसाद हे वर्तमान आणि भविष्य दोन्हीवरती पडतात, हे सगळ्यांना माहिती. ठीक आहे, पण आता तू प्रेझेंट मध्ये काय करू शकतो या गोष्टीवर विचार केला पाहिजे. आणि प्रेझेंट मध्ये मला वाटतं आपण पास्ट होऊ शकतो परत पाठवा गुजरातला. पण जर तू मुंबईचा काय म्हणतात मुंबईचा इतिहासच जर बघशील, आता तुला भूतकाळावर बोलायचं तर हरली आहे की आधी पण मुंबई लाईनीत 5 मॅच हरून सीझन जिंकून गेली आहे. तो आय डोंट, आणि पहिली मॅच यावेळी जिंकलोय आपण, बरोबर आहे. पण मला वाटतं की यावर्षी मुंबईने IPL ट्रॉफी फक्त पहिल्या मॅच पुढे ठेवली होती. काय की पहिली मॅच जिंकलो, IPL जिंकलो, संपा विषय. सो त्याच्यामुळे मुंबईने जिंकायचं फार प्लॅनिंग केलेलं दिसत नाहीये मला. आणि मला वाटतं की खूप डिसिजन्स आहेत मुंबईचे जे खूप प्रॉब्लेमॅटिक आहेत असं मला वाटतंय. की एकतर मुंबईने मागच्या वेळी पण जेव्हा रोहित कॅप्टन असताना पण जोफ्रा आर्चरला घेतलं जेव्हा की तो इंजर्ड होता. ठीक आहे, त्यावर मी अग्री करेन. हा, इव्हन आता पण त्यांनी ट्रेंट बोल्टला जेव्हा उचललं होतं त्यांनी प्रॉपर नॉस्टॅल्जिया आणि त्या ग्लोरीसाठी उचललं होतं. हे तू अग्री कर की त्यांनी बोल्टला कॉम्बिनेशन. नाही मला नाही वाटत भाई ट्रेंड मग सोडलंच का जेव्हा त्याला सोडलं तेव्हा तो एवढा भारी बॉलर होता ऍक्च्युली. आणि त्याने प्रॉपर क्रिकेट सोडल्यावर तुम्ही त्याला घेतलं काय नाही, पण ती चूक तेव्हा त्यांना वाटलं असेल की ती ब्लंडर झाली आहे भाई. जेव्हा त्याला सोडलेलं तेव्हा ती ब्लंडर झालेलं चुका पुन्हा नाही रिपेअर होत. त्यांना सांगा कोणीतरी नवीन चुका करा. बोल्टला घेणं मला कधी चूक नाही वाटलं. मला असं वाटतं कारण मुंबई बोल्ट मला वाटतं ती झीप नाहीये गेले 2 वर्ष. तो आतापर्यंत जेव्हापासून आलाय मुंबईत त्याच्याकडे ती झीप नाहीये. इव्हन त्याचा RRचा पण जे लास्ट इयर होतं त्याने त्यात भारी बॉलिंग केली नव्हती. शिवाय त्याने 2000 आय गेस WDC नंतर का थोडा आधी त्याने इंटरनॅशनल क्रिकेट सोडलं. म्हणजे त्याने बेसिकली कॉन्ट्रॅक्च्युअल तो खेळायला लागला की फक्त मेन वर्ल्ड कप्स किंवा सिरीज साठी. त्यात पण त्याला न्यूझीलंड घेत नाही. सो इन जनरल मला असं वाटतं की बोल्ट आउट ऑफ टच आहे बराच का. सो त्यामुळे ते रिदम म्हण किंवा सगळ्याच गोष्टी त्याच्या नाही आहेत. सो बोल्टला पूर्वपुण्य घेणारच आहे. बोल्टच्या बघ आता IPL मध्ये जर तू स्टॅट्स बघितलं तर बोल्टच्या 122 मॅचेस आहेत, त्यात त्याने विकेट घेतल्यात 144, राईट. त्याचा ऍव्हरेज पण बघशील तर तो 26 आहे, इकॉनॉमी पण 8. बोल्ट भारीच बॉलर, जसं आर्चर खूप भारी आहे तसा बोल्ट पण भारी आहे. नाही मला नाही वाटत आर्चर, आय डोंट थिंक ही इज अ भारी बॉलर. आर्चर खूप असा बिट्स अँड पीसेस मध्ये खेळणारा बॉलर आहे. तो वर्षातून 365 दिवस असतील तर तो त्या वर्षातून 365 दिवसात आय गेस हार्डली तो 50-60 दिवस खेळत असेल चांगला. रबरी आणि टेनिस बॉलने बॉलिंग करणारी पोरं सीझन बॉल त्याची बॅट. तू ऍशेस मध्ये जाऊन पण बघ, आर्चरने ती एक ऍशेस सोडल्यास त्यानंतर कधी त्याने इम्पॅक्ट टाकलाय नाही. सी आर्चर कसाही असेल माझं म्हणणं आहे, पण त्यावेळी आर्चरची हे होती कारण आर्चरने जस्ट आधी राजस्थानला खूप चांगलं सर्व केलं होतं म्हणून किंवा त्याचं त्या काही नाव होतं तेव्हा मुंबईने पण त्यावेळी चांगलं केलेलं, पण त्यानंतर तो कधीच खेळला नाही जेव्हा की तो इंजर्ड होता त्या काळात बराच. आणि आर्चर बॉस तो आल्यापासून इंजर्ड जास्त राहिला खेळल्यापेक्षा. सो सेम विथ बोल्ट मला वाटतं की मुंबईने त्याला 19-20ची जी ग्लोरी होती मुंबईची अख्खी त्याच्यावरती त्याला उचलला. आणि जे की मला वाटतं एक्झॅक्टली डिसिजन नव्हतं. पण तू अशाच प्लेयर्सला उचलणार ज्यावर तुझा विश्वास टाकू शकतोस. अजून कोणाला उचलणार तू? मयंक मार्कंडेला सोडलं त्याचं कारण ते होतं की कारण की पहिल्या 2-3 मॅच तो चांगला खेळला त्याच्या करिअर, त्यानंतर तो ठीकठाक खेळून गेला त्यामुळे सोडणार. आता परत काय घेतलं ते माहित नाही मला. नाही हे ठीक आहे. पियुष मिश्रा बोलतोय, पियुष चावलाचं एक गुलालवाला होऊन जातं काहीतरी. मला येतात त्याची मिगरी कोणी माझी खरंच मारे पियुष भाई कमेंट करते
पियुष मिश्राचा एक किस्सा माझ्याकडे, जेव्हा मी त्याला भेटलेलो, सांगू का मी तो यांना? सांग, पण नको. त्यांचा विचार, त्यांच्याबद्दल लोकांची मतं खूप खराब होती, काय की प्रत्येक माणूस हा बाईबाज असतो असं सगळ्यांना वाटत. खराब नाहीये तसं सांगत नाही किस्सा. मी सांगतो किस्सा, तर मी लोकांसाठी सांगतो की क्रिकेटच्या एक किस्सा होऊन जाऊन दे, की मी जस्ट गुलाल बघितलेला आणि तेव्हा मी एकदम फॅन झालो. काय माणूस आहे, काय ऍक्टिंग करतो, काय लिहितो, काय पोएट्री करतो, काय म्युझिक करतो, ते सगळं झालेलं होतं. आणि तेव्हा जस्ट साठे कॉलेजमध्ये मुकेश छाबराचा हे होता, खिडकिया फेस्टिवल होता. तर मी पियुष मिश्रा समोर होते माझ्या, पियुष मिश्राकडे गेलो आणि बोललो की मला असं नॉर्मली जर मी सेलिब्रिटी बघितलं तर माझा सर जाऊन फोटो काढूया किंवा ऑटोग्राफ घेऊया असं होत नाही मला. बरोबर. तर देत नाहीत ते. पण पियुष मिश्राच्या बाबतीत माझं असं होतं की भाई एकदा भेटला ना, फोटो तरी काढायचा, ऑटोग्राफ वगैरे ठीक आहे, फोटो तरी काढायचा. बरोबर. तर मग समोर होते माझ्या, तर मी गेलो आणि बोललो की सर एक फोटोग्राफ या ऑटोग्राफ मिल सकता है क्या? तर ही वॉज लाइक की नहीं मैं नहीं देता फोटोग्राफ एंड ऑटोग्राफ दोनों भी नहीं देता मैं किसी को. तर म्हणलं ठीक आहे चल भाई, असेल एखाद्याच तो कंटाळला असेल लोकांना फेस करतो, स्वतःकडे बघ जरा. हा, तर मी बोललो ठीक आहे, माझ्या सौंदर्याचे किस्से. बोललो ठीक आहे चल, नसेल देता माणूस. पण मग तो माझ्या पाठी गेला आणि मग माझ्या पाठीच एक आपली ज्युनियर उभी होती मुलगी, तिचं नाव मला माहिती आहे पण आम्ही सांगणार नाही. ती छान. तर मग तिने फोटोग्राफ मागितला, तर पियुष मिश्रा अरे हा ना बेटा आ जाओ निकालते फोटो वगैरे. सो त्या मोमेंट पासून आय वॉज लाईक सो काय क्रिकेटशी काही संबंध नाही, पण हा किस्सा मला सांगा. प्लीज कोणीतरी करा. हा, ट्रेंड बोल्ड वर ट्रेंड बोल्डला घेणं मला कधीच चुकीचं नाही वाटत. तू अशाच प्लेअरवर तुझं काय म्हणतात तुझं दाव लावणार ज्यावर तुझा विश्वास आहे, ज्याने तुझ्यासाठी प्रूव्ह करून दाखवलंय. आणि ट्रेंड बोल्डचं करिअर बघशील तर तू एज बघशील तर तुझं मला म्हणणं पटतंच आहे की ट्रेंड बोल्ड कमाल बॉलर आहे. तो इव्हन त्याने मुंबईसाठी पण पूर्वन परफॉर्मन्स. सॉरी, पियुष मिश्रा कसं आलं, पियुष चावलावरून म्हणतो मी. पियुष चावलाचं पण जर तू बघशील तर तू पियुष चावला 1-2 वर्ष मुंबईसाठी खूप चांगला खेळलेला. राईट, त्यानंतर 3ऱ्या वर्षी मुंबईने पुन्हा त्याच्यावर विश्वास टाकला आणि मग तो 4थ्या वर्षी जाऊन त्याने रिटायरमेंट घेतली. राईट, बरोबर. सो तेच असणार ट्रेंड बोल्टच्या बाबतीत करून, की अजून पण त्याच्यावर तेवढा विश्वास आहे, अजून पण त्याचा पेस तेवढा डाऊन झालेला नाहीये. राईट, फॉर दॅट मॅटर मला बुमराचा पेस डाऊन झालाय. हा, राईट. हो, पण मला एक वाटतं की ज्या पॉइंटला विराट कोहलीने त्याला आतड्या बॉलला फ्लिकवर 6 मारलाय, तिथे माझ्यासाठी बोल्टची जादू संपली. पण विराटचा फ्लिक काय बघितलंय, पण विराटला बीट होऊन एलबीडब्ल्यू होताना बघितलंय बॉलिंगला. पण विराटचा फ्लिक हा एक्स्ट्रा ऑर्डिनरीच आहे, तो चांगलाच मारतो. नाही, तो मारतोच, पण बोल्टला तो फ्लिक बसलाय, तिथे माझ्यासाठी बोल्ट संपलाय असं माझं म्हणणं. बोल्टला अजून मी जेवढं बघित होतं, इंडियात KL राहुल खूप भारी खेळायचा बोल्टला. तो सोडल्याच कोणी एवढं भारी खेळायचा नाही. आणि रोहित शर्मा त्याला वर्ल्ड कप मध्ये केला. अदरवाईज मला असं वाटतं की बोल्टला घेणं खूप इमोशनल कॉल होता तो. आणि मला असं वाटतं की आता वी नीड टू फाइंड सबस्टिट्यूट फॉर बोल्ट. हे एक सेकंड, वी नाही, मी मुंबईच्या अगेन्स्ट आहे. मुंबई नीड्स टू फाइंड सबस्टिट्यूट फॉर बोल्ट आणि अडकलं नाही पाहिजे. फॉर डिबेटच्या सेक्ससाठी काय होईना मुंबईच्या रोहित शर्माच्या पण अगेन्स्ट जाईल. रोहित शर्मा भाई, माझं म्हणणं कॅप्टन्सी द्या त्याला. तुमच्याकडे एक कॅप्टन होता ज्याने तुझी टीम तयार केली, बडे छोटे. जे तू धोनीची ज्या बाबतीत तू क्रिटिसिझम करतोस, मग टीम बिल्ड कधी होणार? राईट, जर कॅप्टनशिप चेंज नाही झाली एका पॉइंटला तर मग बिल्ड कधी पॉइंटला ना. रोहित त्यागात इंटरनॅशनलचा पण कॅप्टन होता जेव्हा त्याला इकडनं काढलं गेलं. हो, पण चुकीचं पहिली गोष्ट. ज्या पॉइंटला तुला असं कळेल, जसं की आता ही जी स्टेज चालली, ठीक आहे, जिथे रोहित टेस्ट मध्ये पण नाहीये, रोहित T20 पण नाहीये, रोहित फक्त वन डे उरलाय. ह्या काळात जर ट्रान्सफर झाली असती कॅप्टन्सी तर मला प्रॉब्लेमच नव्हता. त्या काळात जस्ट बिकॉज आपण वर्ल्ड कप हरलो होतो, सगळे इमोशनली हर्ट होते, जे काय होतं. आणि त्याआधी मुंबईने 23चा सीझन चांगली केली होती मुंबई, जेव्हा की त्या सीझनला मुंबईच्या टीम मध्ये बोल्ट नव्हताच, बुमराह नव्हता, आर्चर नव्हता, पियुष चावलाच्या जीवावरती आपण सेमीफायनल पर्यंत आलो. म्हणजे त्या काळात रोहित शर्माने खरंच चांगली कॅप्टन्सी केली होती, टीम मग त्याने चांगली तयार केली. आणि पण अशा वेळी दॅट्स द हाय टाइम ना, की आता तू टॉपवर आहेस, सो दॅट्स द हाय टाइम की तू बॅटन तुला करायला लावणं चुकीचं आहे. तू करणं पास केलं पाहिजे, त्याने केलं पाहिजे. ते तुम्ही त्याला करायला लावलं जेव्हा की तो टॅक्टिकली खूप, मला ते डिसिजन चुकीचं वाटतं की भाई हार्दिक पांड्याला तिथून बोलवून इथे येऊन दिला डिरेक्ट, ते मला चुकीचं वाटतं. पण दॅट वॉज द हाय टाइम की ते दुसऱ्या कोणाला तरी ग्रूम करत. तेव्हा सूर्याला दिली असती ना तर दॅट वॉज, कसं सांगू, तो खूप चांगला कॉल असतो. किंवा बुमराह होता, पण बुमराकडे देणार नाही, कारण की बुमराह तुझा पूर्ण सीझन तुला प्रॉमिस नाही करत. बुमराची 5 मॅच पण नाही केले, पण ठीक आहे. नाही, पण आय स्टील बिलीव्ह इन बुमराह. आय थिंक वी ऑल शुड बिलीव्ह इन बुमराह. हे जे इंस्टाग्रामवर चाललंय की वी बिलीव्ह इन जस्सी भाई, वी बिलीव्ह घर की याद नाही आहे तुझ्या जस्सी, हे आपण बोलता कामा नये जस्सी भाईच्या बाबतीत.
राईट. नाही? पण ठीक आहे, जसप्रीत बुमराबद्दल मला फार क्रिटिसिझम नाहीये. मला क्रिटिसिझम आहे बुमराची कॅप्टन्सी करणाऱ्याबद्दल, हार्दिक पांड्याबद्दल मला खूप क्रिटिसिझम आहे की मला त्याच्याकडे पण काय म्हणतात तेवढं केपेबिलिटी दाखवली त्याने गुजरातकडे जाऊन. राईट. सो गुजरातकडे त्याने एक ट्रॉफी जिंकवली, 2 वेळा ट्रॉफ्या नेहराच्या होत्या, त्या ट्रॉफ्या नेहराने जिंकवल्या. गुजरातमध्ये जाऊन त्याने 2 सीझन मध्ये नॉकआउटला आला, एका वेळी तो फायनलला पण होता. बरोबर. सो ही काय म्हणतात बॅकअप साठी काहीतरी होतं त्याच्याकडे, राईट, की त्याला इथे येऊन कॅप्टन बनवणं. पण खूपच मला वाटतं खूपच तो कसं सांगू खूपच विचित्र कॉल होता तो, की एकतर तो मुंबईत होता आधी, तो तिथे गेला ते ठीक आहे, कॅप्टन्सीसाठी गेला, त्या टिकीला गेला, त्यानंतर त्याने तिथे बरं चांगलं खेळलं तो राहतो, एक फायनल आणली, एक फायनल जिंकली, आणि अशा त्याने त्या टीमला सोडून मुंबईकडे आला परत तो, जे काय असेल कशासाठी तो आला असेल. तर मला म्हणलं ते डिसिजन अशी उडती खबर आहे की 100 करोड मोजले गेले. सो इट वॉज ऑल्सो नॉट अ क्रिकेटिंग डिसिजन असं मला वाटतं. सो मला वाटतंय की पण तेच आहे, तो डिसिजन डिसिजनची बुनियादच घडली होती, त्यामुळे मुंबईला श्राप लागला असं मला वाटतं. शिट, मुंबई इंडियन्स कोल्यात मुंबई इंडियन्स तुझ्यामुळे आपल्याला कोल्यात नाही करू शकणार या सगळ्या गोष्टी. होतं ना की पहिली मॅच देवाला पण द्यायचो, याची देव कोपलाय, दिली नाही आपण, देव कोपले त्यावेळी नाही. पण मग देवाला नक्की काय हवंय आमच्याकडून? देवाला हवंय की पहिली मॅच हरा, ट्रॉफी जिंका. पण एकंदर मला वाटतं की मुंबईची जी काय म्हणतो ना दुर्गती जी सुरू झालेली आहे ती अख्खी ती सुरू झालेली आहे 2020च्या IPL नंतर. 20 आपण जिंकलो, 21 आपण हरलो, पण ती पण आपण चांगली खेळलो होतो ऍक्च्युली, ते पण दुबईत जाऊन घडलो. 21 नंतर जे काही ऑप्शन घडलं त्यानंतर मुंबईची अख्खी वाट लागली. आय एम स्टील अ बिलिव्हर की मुंबईने त्यावेळी हार्दिक पांड्याला रिटर्न करणं त्याच्यासाठी होतं, बरोबर, ज्याला गुजरातकडे पाठवलं नाही पाहिजे. ठीक आहे, पण ते असेल जर तुला हार्दिकचं असेल की मला कॅप्टन्सी द्या, तर मुंबई इंडिव्हिज्युअलचा पण काहीतरी कॉल असणार की मला या टीम कडून खेळायचं आहे. बरोबर, त्याला कॅप्टन्सी हवी होती. अदरवाईज मुंबईने हार्दिक पांड्याला सोडण्यात काहीच लॉजिक नव्हतं. कितीही सूर्या भारी खेळला तरी मी त्याला हार्दिक पांड्याच्या वर ठेवीन टीम मध्ये, रोहितला ठेवीन, कारण रोहित ऑब्व्हियसली कॅप्टन होता त्या काळात, आणि पोलार्ड, कारण पोलार्डने 21 वर्ष पोलार्ड 21 सीझन खूप गाजवलं होतं, आणि मलिंगा तर ऑब्व्हियसली तू मलिंगाला ठेवलं, मलिंगा नव्हता त्या बुमरा होता. सो हे तर तुझे असणारच होते. मलिंगा ऑलरेडी रिटायर झाला होता 19 नंतरच. सो त्या काळात एकदा पांड्याला सोडणं चुकीचं होतं मुंबईने, आणि मुंबईने त्यानंतर जेवढी काही टीम शफल केली त्यानंतर मुंबईने खूप चांगले चांगले बॉलर्स गमावले. आणि आता ह्या वर्षी पण जे चाललंय त्यात मला एकदा हार्दिक पांड्याबद्दल मेन माझं क्रिटिसिझम हे आहे की कसं सांगू तुला मी, रदरफोर्डची बॅटिंग पोझिशन खूप चुकलेली आहे. रदरफोर्ड हा 2 डाऊन 3 डाऊनचा प्लेअर आहे मॅक्स, तो 4 डाऊन 5 डाऊन येतो, हे एक जाम चुकीचं आहे. आणि मला वाटतं की रोहित शर्माने हार्दिक पांड्यासोबत केलं होतं, म्हणजे तू कितीही काही म्हण, इव्हन इफ यू आर अ कॅप्टन, इव्हन इफ यू आर लीडर, तुला माहित नाही कदाचित तुझा जास्त चांगला यूज दुसरा कोणीतरी करू शकत असेल. सो मला वाटतं की रोहितने हार्दिक पांड्याला जे वापरलं होतं त्याच्या करिअरमध्ये कॅप्टन्सी करताना, पण मग काय वाटतं त्याने कुठे यायला हवं खाली, किती नंबरला? 5 डाऊन. पण जर त्याला कॉन्फिडन्स असेल, तो ज्या कॉन्फिडन्सचा प्लेअर आहे तो जर येत असेल सूर्यकुमार नंतर वगैरे खेळायला, बरोबर, तर काय प्रॉब्लेम नाही, त्याला मुंबईला जास्त चांगला एज मिळतो तिथून मॅच जिंकून देण्याचा. पण पुन्हा मला तेच वाटतं, जे धोनी, आता पुन्हा त्याचे धोनीला मी ते कोट करतोय, धोनी हा नेहमी आपल्याला माहिती खूप चांगला केपेबल बॅट्समन होता, ठीक आहे, पण धोनीने त्यावेळी डिसाईड केलं की मी खाली येणार आहे, कारण खाली ते प्रेशर घ्यायला कोणी नाहीये जे त्यावेळी लागणार आहे. सो ऑलरेडी ज्या टीम मध्ये पोलार्ड नाहीये त्या टीम मध्ये पांड्याचं खूप मॅटर करतं, पांड्या खाली येऊन किती हेवीवेट खेळतो. सो पांड्या त्यासाठी खाली म्हणजे नॉट ऑर्डर वाईज 5व्या नंबर नंतर वगैरे असं काही म्हणणं नाही माझं, 15 ओव्हर नंतर पांड्या आला पाहिजे, 15-14 ओव्हर नंतर आला पाहिजे, त्याच्या आधी कदाचित रदरफोर्ड वगैरे सारखे बॅट्समन खेळून गेले पाहिजे असं मला वाटतं. इव्हन नमनदीर मला हे वाटतं प्लेअर आहे, आता जास्त इफेक्ट करतायत या सगळ्या गोष्टी, कारण की सूर्या जसा आधीच्या IPL मध्ये खेळलाय तसा या IPL ला खेळला नाही, त्यामुळे तुला ते वाटतंय. आणि पुन्हा तेच आहे, तुम्ही जे काय आहात, जे मुंबईचे खूप जिगरी फॅन्स आहात, त्यांनी जे काय सूर्याला ट्रोल केले गेले, इव्हन रोहितला रोहितला ट्रोल करतायत लोक, मला हे खूप चुकीचं. रोहितला नाही ट्रोल करत, आय डोंट थिंक. मी काही मीम्स तुला बघून, आणि केलं पण नाही पाहिजे त्यांनी, कोलॅब नका करू. रोहित त्याच्या कॅप्टन्सीमध्ये जेव्हा चांगला नाही खेळला तेव्हा तो हार्दिक कॅप्टन्सीमध्ये खेळला, मला जेन्युअनली वाटतं. तू बघ ना, रोहितचे 13 ते 16 तो चांगला खेळला, 17 पासून रोहितने जेवढे करिअर केले IPL मध्ये रन्स केले होते 23 पर्यंत, टिल पांड्या वॉज कॅप्टन, त्याच्याहून जास्त रन त्याने या 2 सीझन मध्ये केले, 3 सीझन मध्ये केले. पण त्याच्याकडे कॅप्टनशिपचं ओझं पण होतं ना, ते पण तू कन्सिडर करायला पाहिजे. सांगतोय ट्रोलर चुकीचे आहेत. सो लोक स्केपगोट शोधतात पांड्याला वाचवायला की रोहितची बॅटिंग. सूर्याने तर प्रॉपर 2-3 सीझन मुंबईला एखादी चालवलंय. सो तुम्ही अशात एक तर तुला कसं सांगू तुला मी, आता जसं की 24चा वर्ल्ड कप आपण जिंकलो तेव्हा कोहली नव्हता चालला, ठीक आहे, पण कोहली नाही चालला टीम बंद करून फायनल येऊन चालला ना तो.
सो अजून पण माझं म्हणणं वेगळंच आहे. माझं म्हणणं आहे मी कोहलीला क्रिटिसाइज करत नाहीये, त्यावेळी टीमकडे बॅकअप असणं खूप नेसेसरी आहे. सो सूर्याचा बॅकअप काय आपल्याकडे, जर तुला वाटतं तिलक वर्मा फिट नाही बसत किंवा तिलक वर्मा नाही खेळत बसवा त्याला, माझं म्हणणं आहे. किंवा तिलक वर्मा मला तसा प्लेअर नाही वाटत की त्याला बसवतील, कारण की तिलक वर्मा त्याला सांगतील बाहेर स्लो खेळला की. तिलक वर्मा अँकरिंग खूप चांगला खेळतो. सो त्याच्या आणि तो त्याच्याकडे त्याला सांग पोस्ट मॅच मध्ये आणि प्री मॅच मध्ये त्याच्याकडे तो जी टेक्निक पजेस करतो आत्ताच्या वेळेला, तो आय डोंट थिंक T20 मध्ये तेवढा टेक्निकली चांगला बॅट्समन कोणी आहे. गिल तू म्हणू शकतो, पण गिल ठीक आहे, गिल बॅट्समन म्हणून पण त्याच्यापेक्षा चांगलाच आहे, पण टेक्निक वाईज टेक्निक वाईज बघायला गेलं तर आय डोंट थिंक गिल आणि त्यानंतर खाली मग तिलक वर्मा त्याशिवाय दुसरा कोणी आहे जो मला तिलकचा हाच प्रॉब्लेम वाटतो की त्याचा गेम इव्हॉल्व्ह नाही झालाय. म्हणजे तू बघशील डेवाल्ड ब्रेव्हिस आणि तो एकाच काळातले प्लेयर्स आहेत, एकाच ह्याचे आहेत. ब्रेव्हिस तेव्हा पण खूप टॅलेंटेड होता जेवढं आपल्याला माहिती आहे, पण त्या काही तिलक वर्माने जे प्रॉमिस दिलं होतं मुंबईला की तो ज्या खोऱ्याने रन्स बनवत होता, सो ते रन्स वर्ल्ड कप म्हण किंवा एशिया कप म्हण, यामध्ये त्याचे 2-3 नॉक आले जे की प्रूव्ह करतं की तो काय टीम मध्ये असला पाहिजे. ते ठीक आहे, माझं म्हणणं गेम त्याचा इव्हॉल्व्ह नाही झालाय. माझं असं म्हणणं की जसं की रोहित 7ला पण त्याला बघितलंय T20 वर्ल्ड कपला, इफ यू रिमेंबर, तू 7चा रोहित ते 14चा T20 वर्ल्ड कप मध्ये रोहित नव्हता. अच्छा सॉरी होता, सॉरी तो 2011च्या वर्ल्ड कप मध्ये नव्हता. सॉरी 2011च्या वर्ल्ड कपला 2 क्रुशियल मॅचेस बरोबर आफ्रिका बरोबर. तर त्यात रोहित जे खेळत होता, सो ते आणि रोहित नंतर जो इव्हॉल्व्ह झाला ते, इव्हन तो IPL मध्ये किती इव्हॉल्व्ह झाला होता. सो ती बॅटिंग खूप फरक आहे. इव्हन कोहली म्हणशील तर कोहलीची पहिली 4-5 IPL मध्ये, पण ठीक आहे ना, जेव्हापासून T20 मध्ये इव्हॉल्व्ह झाला, पण रोहित शर्माने किती वेळ घेतला इव्हॉल्व्ह करायला स्वतःला, ते पण तू बघ. नाही, रोहित 2013 नंतर जो खेळायला लागला म्हणतोस वन डे मध्ये, रोहित जनरल त्याचा बॅट्समन IPL मध्ये पण 2009-10 जे खेळलाय तुला चांगला खेळाय की, मग तेच सांगतो त्याची जी बॅटिंग. पण मग तेच आहे ना, प्रत्येकाची मेंटल केपेबिलिटी वेगळी असते. सो माझं म्हणणं मेंटल ते सगळं सोडतो, स्किल किती आहेत, पण माझं म्हणणं थोडा तरी त्याने त्याचा डेव्हलप केला पाहिजे की, असं माझं म्हणणं. बट आय थिंक ही इज डेव्हलप्ड इनफ. इट्स जस्ट माइंडसेटचा. मला असं वाटतं अजूनही तिलक वर्मा स्पिनरचा चांगला नाही खेळत. मला नाही वाटत नाही खेळत. त्याच्याकडे टेक्निक चांगली, त्यामुळे पेसर्सना खरंच चांगला उत्तम खेळतो, पण स्पिनरचा चांगला नाही खेळत तो. ही मिमिक्री केली असते इथेच आपण बंद केलं. नाही पण मला नाही वाटत असं. आय गेस माहित नाही, पण त्याला वेळ दिला पाहिजे अजून. आणि मला तेच वाटतं की टी प्लेयर्स अंडर रोहित वर डिफरंट, प्लेयर्स अंडर हार्दिक आर डिफरंट. ऑब्व्हियसली कॅप्टनशिप स्टाईल वेगळी आहे, मग काढून टाका ना. कशाला काढायचं त्याने, जस्ट की आपण 4 मॅच जिंकलो, मुंबई ही मँचेस्टर युनायटेड फुटबॉलची लाईनीत 5 मॅच तर आपण रोहितच्या कॅप्टनशिप अंडर पण हरलोय ना, आणि त्यावेळी ट्रॉफी पण जिंकलो. एक्झॅक्टली. मग यावेळी पण का नाही पेशन्स ठेवला जाते मुंबईच्या बाबतीत. इट्स नॉट अबाउट इंस्टाग्रामवर ते सतत हार्दिक हे 5 मॅच काय. आता इंस्टाग्राम मध्ये रोहित हरल्यानंतर रोहितचा बिहेवियर आणि हार्दिक पांड्याचे शॉट्स देतो एक त्याचा एक परफॉर्मन्स चालला अख्खा, त्यामुळे लोकांना जास्त प्रॉब्लेम. एक मिनिट आता जर आपण त्या बाबतीत बोलायचं झालं तर तुला एक मॅच आठवते का, जिथे भुवन इंटरनॅशनलची मॅच आहे, मी IPL बद्दल नाही बोलत आहे. रोहित शर्मा कॅप्टन होता आणि अपोजिट टीमला कोण होतं ते आठवत नाही आता, त्याने भुवनेश्वर बॉलला लात मारलं. ते त्याबद्दल काय वाटतं मग तुला? दॅट वॉज फेअर मध्ये ते पण चुकीचंच आहे, मुवमेंट्स मध्ये तेही चुकीचं. हा मग एक्झॅक्टली. पण ओव्हरऑल डिमिनर जो म्हणतो आपण, प्रत्येक जण हे असं वागतोच. 2011च्या वर्ल्ड कपला बघशील, मला असं वाटतं हार्दिक पांड्या ऍड साठी एक मिनिट 2011च्या वर्ल्ड कप फायनलला धोनीला 2 रन घ्यायचे होते, समोर युवराज सिंग होता, पण युवराज सिंगने नोचा कॉल दिला, जेव्हा की धोनीला वाटलेलं की भाई इथे डबल रन होता. धोनी चढला युवराजवर, राईट, जेव्हा की युवराज सिनियर आहे धोनीला. तो ते तुला बरोबर वाटतं? तू पुन्हा तेच म्हणतो, तुम्ही म्हणतो की मुवमेंट्स मध्ये झालेल्या लॅप्सेस वरची रिॲक्शन जी असते ती जस्टिफाईड आहे. माझं म्हणणं एखादा पण तेच आहे ना, त्याचे रिॲक्शनच आहेत त्या सिच्युएशनला घेऊन. माझं म्हणणं तू कॅरेक्टरवर जातो, तू कॅरेक्टर म्हणून जज ड्रामा. मग असू त्याच्या आयुष्यात पण खूप ड्रामा आहे भाई, त्याला पण बेनिफिट ऑफ डाऊट मी त्याच्या कॅरेक्टरवर जातो. सॉरी, त्याला बेनिफिट ऑफ डाऊट दिला पाहिजे आपण, की तो एवढ्या पर्सनल ट्रॉमा मधून आलाय, एवढ्या फॅन्सच्या ट्रोलिंग मधून आलाय, राईट. आणि आता ते करून त्याने एशिया कप म्हण किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी म्हण किंवा इंडियासाठी इज अ डिफरंट बिस्ट, इज नॉट अ कॅप्टन. नाही, पण त्याला बेनिफिट ऑफ डाऊट दिलाच पाहिजे.
तिसरा सीझन चालू आहे त्याच्या कॅप्टन्सीमध्ये. इव्हन लास्ट इयर पण IPL ला जेव्हा श्रेयस अय्यरने पुन्हा त्या दिवशी त्याने चांगलं खेळलं, जेव्हा मुंबईकडनं मॅच घेऊन गेले होते श्रेयस अय्यर आणि तो कुठला प्लेअर होता ऑस्ट्रेलियाचा, फिल सॉल्ट इंग्लंडचा तो इंग्लिश जॉश इंग्लिश. तो जो होता त्यांनी ज्या प्रकारे मॅच नेली त्यामध्ये हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीचा खूप मोठा रोल होता. त्याने वेळेवरती बरोबर बॉलर्स नाही आणले, जे काय असेल ते, त्याचे डिसिजन खूप चुकले. त्यानंतर ह्या वर्षी पण तेच चाललंय. त्यात मला असं वाटतंय की मुंबई एकतर खूप गेम पण जरा मुंबईचा आता मला आउटडेटेड वाटायला लागलेला आहे. सो खूप जसं की मला वाटतं की मुंबईकडे बुमरा सोडून काही दुसरा ऑप्शनच नाहीये. त्यांनी एक जो अलागजनफर जो काही मिस्ट्री स्पिनर घेतला होता, पण सँटनरला इन केलाय की मुंबईने गेल्या 2 वर्षात बॉलिंग अटॅक मध्ये किंवा लिडरशिप कॅपेबिलिटी मध्ये. त्याचा यूज यावर्षी 1-2 मॅच साठी चुकलं की त्याला बाहेर बसवलं वगैरे, पण आता ठीक आहे, आता कळलंय, तो इन झालाय तो टीम. बरोबर, तो लिडरशिप रोल पण खूप चांगला प्ले करू शकतो. अच्छा. आणि त्यानंतर डिकॉक रिकल्टनचं पण ते ठीक आहे, ते तर म्हणजे तू इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव राईट नाउ. डिकॉक आणि रिकल्टन एका टीम. हार्दिक पांड्याला बाहेर काढायचं, याला का बाहेर काढायचं हार्दिक पांड्याला? कॅप्टनशिप मटेरियल म्हणून बघतात त्याच्याकडे. म्हणणं आहे की मुंबईच्या IPL मध्ये केवढा हेट्रेड असा माणसाला, दात चावून वगैरे बोलतोय. माझं म्हणणं मुंबईची IPL ग्लोरी संपलेली एकंदर. नाही अरे वेडायस का, असं कसं होईल? IPL ग्लोरी म्हणजे यापुढे मुंबई ग्लोरी सगळ्यात मोठा मुंबई RCB होत चालली असं मला वाटतं. एक तर सगळ्यात मोठा पॉईंट मी तुला सांगतो, मुंबई ही कोणाची टीम आहे? कोणाची टीम आहे? कोण ओन करतं मुंबई? कोण? सचिन, मुकेश अंबानी. इथेच सगळं तुझं संपतं की IPL ग्लोरी गेली आहे वगैरे. कळलं? पण मुकेश अंबानी ओन करतो, मग काय पुढे काय? तो हे होऊ नाही देणार, तो होईल ग्लोरी. हा कळलं. तसं पण तू बघ ना मित्रा, त्याने हार्दिक पांड्याला एवढ्या पैशात विकत घेतलं, तो कसं काय त्याच्या पैसे उधळायचे होते. तो नाही जाऊ देणार आय गेस. मला वाटतं की ह्या सगळ्या डिसिजन्सची जे इंटेन्शन होतं तेच मला खूप प्युअर नाही वाटत. त्यामुळे मुंबईचं क्रिकेट पण सध्या प्युअर नाहीये, जे काही खेळ आहे मुंबई. ठीक आहे. आणि बाकी मला हार्दिक पांड्याबद्दल आपण खूप बोललोय, बुमराच्या फॉर्म बद्दल काय वाटतं तुला? बुमरावरती मला असं वाटतं की बुमरावरती मुंबई ओव्हर डिपेंडंट होती बरीच वर्ष. नाही, मी बुमराच्या फॉर्म बद्दल बोलतो. मी मुंबई ओव्हर डिपेंडेंट आहे त्याबद्दल. मला वाटतं की मुंबईमध्ये तरी आता जे काही बोललं जातंय इन्स्टावर की थकलाय वगैरे, हे सगळं बोललं जातं, खांदे डाऊन, तर नाही वाटत मला तसं. कोणाचा तरी हा पॅच येणारच आहे आणि तो येतो. तो सचिनकडे आला, तो विराटकडे आला, तो रोहितकडे होता बरेच काळ. रोहितकडेच होता. सो आणि असं पण नाही, आताच T20 वर्ल्ड कप बघितला आपण, बुमरा काय कॅपेबिलिटी दाखवलं. सो लगेच तुम्ही एका महिन्याच्या तुमचं डिसिजन चेंज. बुमराचा अगेन्स्ट मी नाहीच आहे. माझं म्हणणं बुमरा जेव्हा रोहित पण कॅप्टन होता त्या काळात पण बुमरा वॉज नेव्हर अ लिडिंग विकेट टेकर. तो कधीच नव्हता. त्याने कधी पर्पल कॅपच्या रेसमध्ये पण तो कधी नव्हता. तो इकॉनॉमिकल बॉलर होता आणि क्रुशल स्टेजेसला ब्लॉक करतो बॅट्समॅन. हे त्याचं स्ट्रेंथ आहे. आत्ताही मला तो बॉलर चांगलाच आहे. आता मला असं वाटतं की त्याच्या सपोर्टला विकेट टेकिंग बॉलर कोणी नाहीये. आणि बाकी पण तू बघशील दीपक चहर इज आउट अँड आउट. तो ऍक्च्युअली 20च्या इकॉनॉमीला बॉलिंग करतोय कन्सिस्टंटली. त्याला परवा जयस्वाल आणि शार्दुलीचं गोल्डन आमच्या दिवशी पण पहिल्या 3-4 विकेट शार्दुलने पहिल्या मॅचला. बरोबर, पहिला की दुसऱ्या मॅचला. पण मला वाटतं की कॉम्बिनेशन चुकतंय. दीपक चहर, शार्दुल ठाकूर हे एका टीम मध्ये खेळणारे बॉलर नाहीये, असं मला वाटतं. नाही खेळले पाहिजेत. जेव्हा की दीपक चहरचा तो एक संपलाय पिरियड मला वाटतं, जे तो थायलंडच्या टीम मध्ये खेळायचा, वर्ण स्विंग चांगला करायचा, खाली कॅप्टनशिप मॅटर करते दीपक चहरच्या बाबतीत, असं वाटतं तुला? तू माझे पॉईंट का जस्टिफाय करतोस? मी तुला विचारतो, मी निगेटिव्ह की पॉझिटिव्ह विचार. मला वाटतं की इन जनरल दीपक चहरचाच जरा काहीतरी इश्यू आहे. मला वाटतं त्याची जरा बॉलिंग थोडी डळमळीत झाली, डगमगली असं मला वाटतं. मग शार्दुल ठाकूरचं डिसिजन बरोबर आहे की शार्दुल ठाकूर इन टीम खेळणं बरोबर? त्याला खेळवा, त्याला नका खेळू. कोणाला? दीपक चहरला नका खेळू. आय गेस तो अगेन हार्दिकचा आणि त्या कोचिंग सगळे कॉल चुकतायत. पण मग या सगळ्यामध्ये महिला जयवर्धनला पण क्रिटिसाइज करतात लोक, जे की फार चुकीचं आहे. त्याने तुला 3 ट्रॉफीज आणून दिल्या आहेत भाई. त्यांनी 3 ट्रॉफी आणल्या, मग किती वर्ष काय बघायचं त्याचं? ऑब्व्हियसली बघणार. क्रिटिकल डिसिजन. एक मिनिट, एक तर तो प्लेअर नाहीये राईट. सो त्याच्या काय म्हणतात टेन्युअर बद्दल आपण बोललंच नाही पाहिजे की तो एवढ्या पर्यंत खेळला पाहिजे वगैरे, हे सगळं राहिला पाहिजे राईट. कोण? जयवर्धने. सो जर तुला त्यांनी दिलेत रिझल्ट, तर तू यू कॅन बँक ऑन हिम, जे आपण ट्रेंड बोल्टच्या बाबतीत बोलतो. विश्वास ठेवा त्याच्यावरती. पण आता तुला अनालिटिकली गोष्ट चुकीची वाटते.
तुला असं वाटतं की हे चुकीचं आहे तर तू चुकीची गोष्ट बोल ना, उगाच ते इमोशनल डिफेंड नको करत. हा माझा मुद्दा. काय डिफेंड केलं त्याने? प्रत्येक गोष्ट काय डिफेंड केलं पण त्याने, सांग मला. कोणाचं? जयवर्धन. जयवर्धन डिसिजन, जसं की हार्दिक पांड्याला आणणं टीम मध्ये. पुन्हा तू आता भूतकाळात जातोस, तू आत्ताच बोल ना मला. भूतकाळच वर्तमान आणि भविष्य ठरवतो. सो भूतकाळात रमण्यातच मला मजा येते. त्यानंतर अजून काय, मुंबई. हे आपण गंभीरचा एक डिबेट केलेला आठवतंय का? तशीच उत्तर देतोस तू पुन्हा तेच आला गजनफर जो पण आणलाय मुंबईने, जो आता एक दोन मॅच बरा केलाय तो बॉलर म्हणून. पण मुंबई असं मला झालंय की मुंबईने, जसं की तो लास्ट मुंबईने विघ्नेश पुथूर तयार केला होता, ही वॉज ऑल्सो गुड बॉलर. मुंबईने त्याला सोडलं, ठीक आहे. अश्विनी कुमार जो बॉलर होता त्याने लास्ट इयर चांगली बॉलिंग केली होती. हार्दिक पांड्याने एका पॉईंटला त्याला दिली मेन ओव्हर टाकायला, सो त्याने चांगली बॉलिंग केली होती. मुंबई ह्या वर्षी त्यांच्यावरती बँक का नाही करत हे मला कळत नाही. सो मुंबई खूप डिसिजन असे चुकीचे घेते असं मला वाटतं. म्हणजे जसं की रिकल्टन आणि डिकॉक, त्यांनी रिकल्टनला रिटेन ठेवलं ओपनिंगला, कारण तो आधी खेळून गेलाय आणि त्याने डिकॉकच्या नावाला तेवढं हे नाही दिलं. पण तो डिसिजन बरोबरच वाटतो मला. डिकॉक आणि रिकल्टन हे एका स्पॉटचे प्लेअर आहेत, राईट? तू रोहित शर्मा तर नाही काढणार ओपनिंग, बरोबर आहे. सो इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव, हे मी तुला म्हणतो. बट द प्रॉब्लेम इज ते दोघेही रन बनवून एक टीम मध्ये नाही, ह्याचा प्रॉब्लेम होतो, बाकी काही नाही. पण माझं म्हणणं, तुम्हाला जर तिलकच्या बॅटिंगचा इश्यू होता तर तुम्ही तिलकच्या जागी कोणाला टाका, रिकल्टन किंवा डिकॉक पैकी असं काहीतरी करा. कारण डिकॉक ओपनर तर आफ्रिकेत पण होता, सो डिकॉक आणि मार्करम ओपनिंग करत होते आणि रिकल्टन 1 डाऊन येत होता. सो हे असंही सॉर्ट केलं जाऊ शकतं असं मला वाटतं. सो तिलक वर्माला काढणं हा खूप जास्त मोठा डिसिजन आहे असं नाही वाटत तुला? मला वाटतं की तिलक वर्मा इन जनरल हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सीमध्ये फार भारी खेळत नाहीये आणि ऑलमोस्ट एक बराच काळ झाला हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणून मुंबईचा, आणि तिलकने तेवढा आउटपुट दिलेलं नाहीये असं मला वाटतं. आणि आता जे काय असेल, मला वाटतं की पहिली गाज तिलक वर्मावरती तू हे मारतोयस प्लेयर्सची, पुढे कोलॅप करायला एवढा प्रॉब्लेम होणार नाही. तिलक वर्मावरती पहिली गाज येणार आहे असं मला वाटतं, जर ड्रॉप कोणी होणार तर. नाही, मला नाही वाटत तसं अजिबात. सूर्या अँकर करायला दुसरं कोणी नाहीये इनिंग तुझ्याकडे. मला वाटतं की नमन धीर इज अ केपेबल बॅट्समन इफ इज इन फॉर्म. नमन धीरला त्या दिवशी ज्या ऑर्डरला खेळलं, दॅट इज अ सुटेबल ऑर्डर फॉर हिम. नमन धीर मला हार्दिक पांड्याच्या खाली खेळावा असा बॅट्समन वाटत नाही. मला वाटतं की मुंबईकडे सगळ्यात खाली हार्दिक पांड्याच खेळला पाहिजे केपेबल याच्यामध्ये, कारण त्याच्याकडे जी रेंज आहे किंवा तो आज खरं बोलता येत नाहीये तुला मित्रा, खूप खोकला येतोय. हा, म्हणून खरं बोलत जा ना. तुझ्या घरी फोडणी दिली आहे. सो हार्दिक पांड्याचं मला ते वाटतं की हार्दिक पांड्याने खाली खेळावं. पण ठीक आहे, तर आपण हार्दिक पांड्यावर खूप बोललो. सूर्याच्या फॉर्म वर येऊया. अरे यार, सूर्याबद्दल यार मला स्वतःला थोडं हे वाटतं, डिफेंड कसं करू आता फॉर्मला पाहिजे. हा, नाही, पण सूर्यावर ऍडिशनल प्रेशर आहे असं मला वाटतं की भाई आता जाऊन तुला प्रूव्हच खेळायचंच आहे, बरोबर, की आता जाऊन तुला मारायचेच आहेत तुझे आडवे तिडवे शॉट. ते प्रेशर खूप जास्त वाटतं. सो ते जरा कमी झालं ना तर आय गेस तो परत बॅक इन फॉर्म येईल. आणि मला वाटतं की सूर्याचे जे काही शॉट्स आहेत किंवा जो काय त्याचा इन जनरल गेम आहे, तो जरा रिफ्लेक्सेसचा गेम आहे. ठीक आहे, तुझं रिफ्लेक्स खूप मॅटर करतं, तुझं हँडल कमी झालं रिफ्लेक्सेस. तिने म्हटलं सूर्याचं वय जास्ती आहेच. किती आहे तो? नाही, 34 तरी असणार सूर्य. तो 35 आहे आता. 35 आय गेस चांगलं आहे. 35 इज अ गुड एज टू प्ले. पण माझं म्हणणं आहे की सूर्याचा कदाचित रिफ्लेक्सेसचा इश्यू वाटतोय मला होतोय, कारण मला वाटतं की तो वर्ल्ड कप मध्ये पण सूर्य एवढा भारी खेळलेला नाही जेवढं लक्षात आहे आपल्याला. आणि त्याच्या आधी पण एक सिरीज तो चांगली खेळला, त्याच्या आधी तो बराच काळ आउट ऑफ फॉर्म होता इंडियामधनं पण असताना, इफ यू रिमेंबर. सो एकतर सूर्याकडनं रन्स येत नाहीत हा इश्यू आहेच, पण सूर्याचा बॅकअप काही नाही आपल्याकडे. बॅकअप म्हणजे त्याला टीममध्ये काढा असा बॅकअप नाहीये. तो नाही खेळला तर कोण खेळणार, हा बॅकअप नाहीये. की सूर्याचा बॅकअप तिलक आहे तू म्हणतोस, तिलकचा बॅकअप कोण आहे तो माहिती नाही आपल्याला. आणि तेच म्हणजे तू किती लोकांचा बॅकअप तयार करणार आहे. कधी ना कधी लोक हकणारच आहे, कधी ना कधी तुझे सीझन वाईट जाणारच आहे. किती वाईट झालं आहे भाई. 23च्या सीझनला मुंबई तयार व्हायला लागली होती, त्यात मुंबईने हगलं. मुंबईने रोहितला कॅप्टन्सीवर काढून हार्दिकला आणलं. पण ती प्रोसेस आहे ना. आयपीएल फक्त 2 महिने चालतं. आयपीएल फक्त 2 महिने, ते वर्षभर नसतं चालू की तुला या वर्षी वाईट खेळले तर पुढच्या वर्षी तुला चांगलं खेळणारच आहेत ते लोक, हे तू नाही सांगू शकत. 2 वर्ष टीम तयार व्हायला वेळ लागते ना. एक्झॅक्टली तोच वेळ आहे. तयार झाली होती टीम तेव्हा मुंबईची 23च्या आयपीएल ला. बुमराच्या ऍब्सेन्स मध्ये आणि कोणत्या आर्चरच्या ऍब्सेन्स मध्ये मडवाल आणि कोण होते बॉलर्स तेव्हा, कोणते डेव्हिड ऑफ तर वेगळाच ब्रँड, बॅरंड ऑफ, हे सगळे बॉलर्स घेऊन मुंबई सेमीफायनल्स पर्यंत आली होती. सो तेव्हा मुंबई तयार होत होती चांगली असं माझं म्हणणं. एक्झॅक्टली. मग आता ते लोक अजून त्यावर बँक करतात ना गोष्टींवर. अरे पण त्यांनी, तुला कळत नाहीये,
त्यांनी म्हटलं तयार होते टीम, आता एक काम करा, तुमचा पाया तोडून टाका, आम्ही नवीन पाया बसवतो. हे चुकीचं आहे. सो त्यांनी मेन जो पाया होता मुंबईचा रोहित शर्मा त्याची कॅप्टन्सी काढून घेतली. हे सगळ्यात मोठं चुकीचं झालं, कारण त्यामुळे खूप इमोशनल एकतर टर्ब्युलन्स झाला तयार जो काय झाला तो. फॅन्स तर सोडच, क्रिकेटर्स मध्ये पण इन जनरल ते काय म्हणतो ना, कारण खूप लोकांचे कसं सांगू इंटरेस्ट दुखावले गेले, कारण सूर्या म्हण, बुमराह म्हण त्या कालच्या टीम मध्ये होते. पण हे तू एवढ्या शोरिटीने कसं बोलतोय मला कळत नाही. मी ह्युमन पर्स्पेक्टिव्हने बोलतोय. आणि बाकी सगळं तू म्हणतोस दुखावले गेले, तू असं काय बोलतो की दुखावले गेले असणार, मला सूर्याने मेसेज केला होता, भाई सुन ट्रिपल राइस खाने का, मेरा थोड़ा ऑफ चल रहा है, मला बोलला होता तो. वो ऐसा हवे में अंडा उड़ता है वगैरह, चावल उड़ता है वाला, उसको खाना था. आणि मुद्दा तो सगळा सोडच, मुद्दा मला असं वाटतंय मुद्दा असा मला वाटतंय, गेले 3 वर्ष हार्दिक पांड्या इज नॉट ऍट इट्स बेस्ट, ऍट इज बेस्ट. हार्दिक पांड्याची बॉलिंग बरी नाही पडली. पण मी तुला पुन्हा तेच सांगतोय, तो इंटरनॅशनलला ज्या पद्धतीने खेळतोय ना, त्या गोष्टींकडे बघता ते लोक आयपीएल ला त्याला चान्स देतात. द्या चान्स द्या त्याला. माझं म्हणणं ही नीड टू लुक इन हिमसेल्फ, की त्याचा फॉर्म का एवढा खराब चाललाय. सो त्याचा फॉर्म खूप मोठा प्रॉब्लेम आहे. सो मुंबईकडे प्रॉब्लेम्स खूप आहेत, सोल्युशन काही नाहीये. मुंबई फक्त स्वतःच्या ग्लोरीवरती आणि स्वतःच्या पास्ट वरती बँक करते. आणि काय म्हणतो, हा व्हिडिओ जर व्हायरल गेला तर तुझ्या घरी एवढी माणसं येणार तुला मारायला. ते जे रहाट गाड आहे जे मुंबईचं, ते मुंबई खेचत चालली. मुंबईने त्याची चाकं बदलत आहे ना, मुंबई पण हे चालक बदलत आहे, करत नाही. पण इट्स हाऊ थिंग्स वर्क, राईट? इट डझंट वर्क लाईक दॅट. इट्स हाऊ थिंग्स वर्क. तू सचिन लागे गोष्टी कालबाह्य होणं हा एक प्रकार असतो, किंवा गोष्टीमध्ये रिइन्व्हेंट होणं. सगळ्यात मोठा एक्झाम्पल रिइन्व्हेंट सांगतो मी थांब. आता आधी दोन्ही बद्दल काय, सचिन बद्दल बोल. सचिन बद्दल सांगतोय. इंडियन टीम T20 खेळत होती, ठीक आहे. इंडिया IPL खेळत होती. IPL मध्ये इंडियन प्लेयर्स कडक खेळत होते, पण इंडिया T20 वर्ल्ड कप हरत होती. 22 वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्माने रिइन्व्हेंट केल्या गोष्टी, स्वतःच नाही केल्या, टीम मध्ये पण केल्या. त्याने नसेल आली अजून प्लेयर्सच्या माझ्यामध्ये मुंबईमध्ये ती वेळ आलेली आहे. तुझ्या मते आले ना, प्लेयर्सना नसेल वाटत असेल की प्लेयर्स अजून प्लेयर्स थोडी पॉडकास्ट करतो की हार्दिक पांड्या थोडीच आहे. तो बोलला होता जे काय की मुंबई सुपरस्टार्स येते आणि काय घडवते. आता का तो सुपरस्टार नाही का आता तो. एक मिनिट, मी तुला सगळ्यात मोठं एक्झाम्पल देतो. हे जे रहाट गाड वगैरे तू मराठी शब्द फेकून मारलेस लोकांवर, त्याबद्दल मी तुला सांगतो. सचिनने 99 सेंचुरी झाल्यानंतर सचिन चांगला खेळत नव्हता. बरोबर, डाऊनफॉल चालू झाला. 100 सेंचुरीजचं त्याच्यावर खूप जास्त बरोबर आलं, राईट? तरी पण त्याला टीम मध्ये घेत होते. तरीही बरोबर आहे, खूप वेळानंतर जाऊन संदीप पाटीलने जो काही पॉडकास्ट दिला त्यामध्ये त्याचं म्हणणं होतं की आम्ही जाऊन सचिनला सांगितलं की मी आधीच म्हटलं की आम्हाला ऑप्शन बघावं लागणार. पण ते खूप वेळानंतर झालं, राईट? ऑलमोस्ट 4 ते 5 वर्षानंतर झालं. बरोबर, राईट? 2011चा वर्ल्ड कप, नाही सॉरी 3 वर्षानंतर झालं ते. बरोबर, 2011 नंतर 2013 रिटायर झाला. पण तरी 2 वर्ष 4 वर्ष वाटले खूप हरलो. एक्झॅक्टली, खूप हरलो. सचिनकडे सतत ते 100वी सेंचुरी बघत. सो त्याच्या पूर्वपुण्यावरच ते सगळं कॅरी फॉरवर्ड केलं जात होतं ना. सो मुंबईच्या बाबतीत पण आता तेच आहे. मुंबई पण केलं जात होतं म्हणून केलं जात होतं म्हणून ते काय बरोबर होतं असं नाहीये. पण इट्स हाऊ थिंग्स वर्क. मी तुला तेच सांगतोय, इट डझंट वर्क लाईक दॅट. मी सांगतो तुला, सचिनची 100 वर्क लाईक दॅट, बट इट्स हाऊ थिंग्स वर्क. पण अरे तुझं मत काय, इट शुडंट वर्क लाईक दॅट. हा, मग तुझं मत हे ऍक्च्युअली. पण तुझं म्हणणं हे असं होतं, मग हे काय बरोबर नाहीये. बरोबर नाहीच आहे. मी तुझ्या बाजूला. सचिनची 100वी सेंचुरी होती, त्यात सचिन खूप स्लो खेळला होता. इंडियाला ती मॅच बांगलादेशने हरवली होती एशिया कप मध्ये, आणि आपण बाहेर पडलो होतो. सो एका अर्थी ती सेंचुरी काही उपयोगाची नव्हती. एक्झॅक्टली, पण ते तसंच वर्क करतं कोणत्याही बाबतीत. मी तुला तेच सांगतोय. पण ते नाही झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे यामध्ये आता मी पण आहे, पण ते तसंच असणार आहे. कळलं? सो तू त्याला अपोज नाही करू शकत त्या प्रोसेसला. एक आहे थोडी रहता तो ये फिर वैसा वाला है कि अभी का PM बदलो तो उसको बना, पर वो तो नहीं है तो अभी इसको रखते. तसं वाला तिथे जायचं. मी आपल्या नाही, मी ह्याच्या क्युबाबद्दल बोलतो. 1-2 दिवसापूर्वी मी क्युबाबद्दल बोलतो. मला फ्रान्सच्या पॉलिटिक्स बद्दल बोलतो. हा, सो माझ्या मते ह्या पूर्वपुण्यावर लोक जगणारच आहेत नेहमी. त्यांना चान्स मिळणारच आहेत अनलेस अँड अंटिल खूप जास्त. सो मला वाटतं इंडिया विल नेव्हर बिकम ऑस्ट्रेलिया. इंडिया विल नेव्हर बिकम हाय परफॉर्मिंग स्टेट, असं मला वाटतंय की जर इंडिया नेहमीच ह्या गोष्टींवरती सतत खेळत राहिली तर, असं मला वाटतं. पण मग पुन्हा तेच आहे, मग आपल्याकडे कोणाला तू बघणार? जसं की न्यूझीलंडचं आपण दरवेळी म्हणतो, इंडियन क्रिकेट मुंबईच्या क्रिकेट जाऊ दे. मला नाही वाटत की मुंबई काही चुकीचं करते. या सीझनला हरतायत मॅच, नो डाऊट, पण पुढचं सीझन अजून बाकी. अर्धा मुंबईला माहित होतं की 14 मॅचची IPL आहे, त्यांना एक मॅचची IPL जिंकले.
अजून अर्ध्यापेक्षा जास्त मॅचेस बाकी आहेत, हार्डली 4-5 मॅचेस झाले. बरोबर आहे. राईट. सो आता एवढ्या लवकर लोकांनी जज केलं नाही पाहिजे, आणि मुंबईने हे आधी पण करून दाखवलंय. आय एम शुअर की यावेळी पण ते जिंकेल की नाही वगैरे मला माहित नाही, पण यापुढच्या मॅचेस चांगल्या तरी खेळल्या जातील. ठीक आहे, नाही? बघू आपण काय होतं मित्रा. रिझल्ट तुझ्या फेवर मध्ये येणार नाही तेव्हा आपण पुन्हा पॉडकास्ट करू. येस, आणि काही बाईट्स आपण टाकू. चालेल. आणि मी बरोबर होतो, मी रेडी आहे. मी किती माझा पूर्ण विवेकबुद्धी विश्वास आहे होतो, मुंबईच्या हे तुला टीमवर. कळेल. नीता भाभींवर माझा पूर्ण विश्वास आहे. इथे आपण व्हिडिओ संपूया. या व्हिडिओच्या आधीपर्यंत चेन्नईचा सपोर्ट होता आणि आता नीता भाभींचा सपोर्ट होता. आणि काय वाटतंय तुम्हाला मुंबईच्या फॉर्म बाबतीत? काही डाऊनफॉल जो मी म्हणतोय तो आलाय की नाही? डाऊनफॉल नाही आला. की मुंबईचं क्रिकेट इम्प्रूव्ह व्हायला हवं, मुंबईची टीम रिइन्व्हेंट व्हायला हवी, हे सगळं वाटतंय की नाही? बघा, तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला. आणि आमचा लास्ट पॉडकास्ट सुद्धा बघा, तो आम्ही एका क्रिकेटर बरोबर गेला, पॉंडिचेरीच्या रणजी कॅप्टन बरोबर गेला, सागर उदेशी बरोबर. सो तो सुद्धा जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.